मित्रांनो नमस्कार. MPSC बूस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. जर आपण चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमचे मिस होणार नाहीत. तर आज आपण MPSC नोट्स रिव्हिजन याच्यावरती हा व्हिडिओ बनवला आहे. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. त्यानंतर कंबाईन पूर्व परीक्षा होणार आहे. कंबाईन पूर्वमध्ये गट ब गट क यांची एक ती संयुक्त परीक्षा आहे. तसेच त्यानंतरच्या होणाऱ्या मुख्य परीक्षा आहेत त्या सर्वांना काही टॉपिक कॉमन आहेत आणि हे टॉपिक असे आहेत की जे केल्यास आपण 100% पास व्हायची जे काही गॅरंटी आहे ती वाढणार. तर हे विषय आहेत राज्यघटना, भूगोल आणि इकॉनॉमिक्स. परंतु या विषयामध्ये तेव्हाच मार्क पडतात जेव्हा तुम्ही चांगल्या सोर्समधून याचा अभ्यास करणार आहात आणि याची चांगली रिव्हिजन तुमची वारंवार झाली तर तुम्हाला याचे मार्क्स पडत आहेत. तर MPSC नोट्स रिव्हिजनमध्ये राज्यघटना जो आहे तो लक्ष्मीकांत यांचे नोट्स असतील. भूगोल आहे तो स्टेट बोर्ड आहे. NCERT 11वीचा फिजिकल आहे. माजिद हुसेन हा आयोगाचा आजकाल सोर्स दिसतो आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये जे काही जुने प्रश्न आलेले आहेत त्या मुद्द्यांवरती विशेषतः पूर्वपरीक्षा दृष्टिकोनातून आपण बोलतो आहे. तर तेवढे मुद्दे किमान नीट करणं गरजेचं आहे. काही सिलेक्टेड बुक्स आहेत त्याच्यातून आणि ह्या सर्व गोष्टी आहेत ना त्या MPSC नोट्स रिव्हिजन याचे एक आपण रेकॉर्डेड स्वरूपात त्याचे ऑडिओ आपण बनवत आहोत. त्याची बॅच आहे टेलिग्रामवरती आपण बनवत आहोत. ज्याच्यामध्ये माझे नोट्स ह्या जे मी वरती सोर्स सांगितले हे स्टँडर्ड सोर्स यातून बनवलेल्या नोट्स आहेत त्या मी शेअर करत आहे टेलिग्रामवरती आणि त्यातील प्रत्येक शब्द ना शब्द मी एक्सप्लेन करत आहे आणि तो रेकॉर्ड आपण करत आहे. आणि ते रेकॉर्डिंग तुम्हाला एक्झाम होईपर्यंत किती वेळा तुम्हाला ते ऐकता येणार आहे. आणि याचा फायदा काय आहे तर अनेक वेळा दिवसातून असा वेळ असतो की ज्यात आपला अभ्यास होत नाही. त्यावेळेस आपण हे रेकॉर्डिंग ऐकू शकतो. प्रवास करताना किंवा आपल्याला उशिरा झोप येत असेल तेव्हा आपण ऐकू शकतो. फिरायला जातो आपण वॉकिंग करतो तेव्हा ऐकू शकतो किंवा अभ्यासाच्या वेळेसुद्धा हे कोर आणि खूप चांगले नोट्स आहेत. हे जर वारंवार तुम्ही रेकॉर्ड केलेले ऐकले तर तुमचे फॅक्ट्स खूप चांगल्या रीतीनं चांगले बनणार आहेत. विशेषतः आपण जे फॅक्ट्स आहेत त्या गोष्टी पाठ करण्यासाठी आपण योग्य ठिकाणी ट्रिक्ससुद्धा बनवत आहोत आणि त्या तुम्ही विसरणार नाही. आणि ह्यातनं तुम्ही हे 3 विषय नीट केले तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स हे येणाऱ्या परीक्षांमध्ये मिळणार आहेत. कंबाईन पूर्व असेल किंवा राज्यसेवा पूर्व असेल आजकाल कट ऑफ वाढताना दिसतो आपल्याला. का तर राज्यघटना, भूगोल आणि इकॉनॉमिक हे जर तुम्ही व्यवस्थित सोर्समधनं नीट केले असतील तर तिथं मार्क्स येताना दिसत आहेत. आणि इतर विषयांमध्ये सुद्धा पूर्वी 3 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क वजा व्हायचे. आता 4 चुकल्यानंतर एकाचे मार्क वजा होतात. त्यामुळं मार्क्स वाढताना दिसत आहेत. कट ऑफ वाढताना दिसत आहेत. जागा किती असो त्याचा फार परिणाम कट ऑफवरती पडताना दिसत नाही आहे. तर अशा या स्पर्धेच्या स्थितीमध्ये आपण सुद्धा टिकण्यासाठी हातातले मार्क जे आहेत ना ते नाही गेले पाहिजे आपल्या. म्हणजे राज्यघटनेमध्ये खूप चांगले मार्क्स आले पाहिजे. म्हणजे 15 क्वेश्चन येत असतील समजा राज्यसेवा पूर्वला तर साधारणतः 2-3 क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स असतात. पण बाकीचे 12-13 क्वेश्चन आहेत ते बरोबर आलेच पाहिजेत. भूगोलचं पण तसंच आहे. भूगोलामध्ये आपण भारताचा भूगोल जो आहे तो खूप चांगल्या सोर्समधून डिटेलमध्ये करणार आहोत. भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याचबरोबर काही क्वेश्चन हे 11वीच्या NCERTतनं येताना दिसत आहेत, माजिद हुसेनमधून येताना दिसत आहेत. ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. इतक्या चांगल्या प्रकारे तुमची तयारी आपण ह्या जे रेकॉर्डेड बॅच आहे आपली त्याच्यामध्ये करणार आहोत. आणि विशेष म्हणजे एक्झाम होईपर्यंत तुम्ही हे रेकॉर्डिंग्स कितीही वेळा ऐकू शकता. त्यानंतर इकॉनॉमिक्सचा जो विषय आहे भूगोलमध्ये पण असंच आहे. 15 क्वेश्चन आले तर 1-2 क्वेश्चन सोडले 2 ना 3 पण 12 तरी बरोबर आपले आलेच पाहिजेत. इकॉनॉमिकमध्ये पण 15 क्वेश्चन आहेत. त्यातले किमान अभ्यासावरती 10 ते 11 क्वेश्चन सहज सुटतात आणि अभ्यास चांगला असेल. वरचे जे 2-3 क्वेश्चन आहेत तिथं प्रश्न नीट पाहिले, उत्तर कशी सोडवायची आपण जुन्या प्रश्नावरून बघितलं तर तिथंसुद्धा चांगले मार्क्स येत आहेत इकॉनॉमिक्समध्ये. म्हणजे 3 विषय जे आहेत ते सगळ्या परीक्षांना उपयोगी ठरणारे विषय आहेत. कोणतीही पूर्वपरीक्षा असू दे, मुख्य परीक्षा असू दे. आणि यांचे प्रश्न हे कंटेंटमधून येत आहेत. म्हणजे ज्याच्यातनं आपण अभ्यास करतो ना त्यातून ते येत आहेत. त्यामुळं यांचा जास्तीत जास्त अभ्यास केला तर तो मार्क देणारा ठरणार आहे. इतिहासाला जर एवढे एफर्ट घेतले तर ते मार्क देईल का याची गॅरंटी नाही आहे. परंतु ह्या 3 विषयांना त्याची गॅरंटी आहे. आणि आजकाल आपण जो म्हणतो स्पर्धा आहे हे आहे तरीसुद्धा आपण जर आपला बेस पक्का ठेवला 3 विषयांचा तर पेपर कसाही आला किंवा कुठल्याही एक्झामला आपण गेलो जागा किती आहेत या गोष्टी मॅटर करणार नाहीत. मार्क्स आपल्याला येणारच आहेत. आणि ही जी रेकॉर्डेड रिव्हिजन बॅच ती बॅच फक्त 500 रुपयामध्ये अवेलेबल आहे. 500 रुपयामध्ये तुमचे लक्ष्मीकांतचे नोट्स, भूगोल स्टेट बोर्ड, NCERT, 11वी फिजिकल माजिद हुसेन
इकॉनॉमिक्स सिलेबस पॉईंटनुसार हे तुमचे कव्हर होणार आहे फक्त 500 रुपयामध्ये. आणि यात विशेष भर हा आपण पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून देत आहोत. लक्ष्मीकांतचा जो कोर लक्ष्मीकांतचा पार्ट आहे, म्हणजे राज्यसेवा मुख्याला जो येतो ना पार्ट 2मध्ये जे क्वेश्चन आहेत ते आपण घेत नाही आहे, पण असा लक्ष्मीकांतचा भाग जो सगळ्या एक्झामला येतो तो आपण कव्हर करतो आहे. स्टेट बोर्डचं भूगोलचे नोट्स आहेत, 11वीचे नोट्स आहेत, माजी नोट्स आहेत. हे सोर्सेस बनवले मी काही नोट्स आहेत माझे, भारताचे, महाराष्ट्राचे खूप चांगले नोट्स आहेत. त्याचं रिव्हिजन आपण घेणार आहोत आणि रेकॉर्डेड स्वरूपात ते अवेलेबल असणार आहे टेलिग्रामला. इकॉनॉमिक्सच्या बाबतीत पण तसंच आहे. तर तुम्ही याला प्रवेश घ्या आणि तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही टेलिग्राम, व्हॉट्सअपवरती माझ्या नंबरवरती मेसेज करू शकता 87 66 60 60 18. तुम्हाला जर काय डाऊट असेल तुम्ही मला फोनसुद्धा या नंबरवरती करू शकता. अनेकांनी या बॅचेसला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे रेकॉर्डिंग स्वरूपातले फॅक्ट्स आहेत, आम्ही वारंवार ऐकत आहोत आणि त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला आहे आमचा. त्याचबरोबर खूप चांगल्या नोट्स बनवलेत तुम्ही, चांगल्या सोर्सेसमधून बनवलेत, आयोगाचे POQ रेफर करून बनवलेत, त्याचा फायदा आम्हाला निश्चित होत आहे असं फीडबॅक मला येत आहे. मुलांचा कॉन्फिडन्स वाढताना दिसत आहे. तर तुम्हीसुद्धा कंबाईन असेल, राज्यसेवा पूर्व असेल किंवा इतर कुठले एक्झाम ज्याला 3 विषय आहेत याची तयारी करत असाल तर तुम्ही ही बॅच त्वरित जॉईन करा आणि काही डाऊट असल्यास मला संपर्क करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.